अष्टांग योगेन शीनिजे अष्टांग योगेन शीनिजे अष्टांग God
अष्टांग वियोगे नरसिंहीचे अष्टांग वियोगे नरसिंहीचे
पुढे सरकार श्रोते मंडळीला विनंती पुढे सरकार पुढे या थोडं
पाठीमागच्या पुढं या. सर्व माता भगिनींना विनंती पुढे. अष्टांग योगे नशिनिजे यमने मनिरोधन कीजे रया वाचा गीत गायजे वाचा गीत गायजे गाता वाता श्रवणी ऐकिजे रया गीता छंदे अंग डोलीजे गीता छंदे अंग डोलीजे दिला विनोदे संसार तरीजे रया वाचा गीत गायजे वाचा गीत गायजे गाता वाता श्रवणी ऐकिजे रया बाप रखुमा देवीवरू विठ्ठल नामे बाप रखुमा देवीवरू विठ्ठलू नामे जोडे हा उपाव कीजे रया वाचा गीत गायजे वाचा गीत गायजे गाता वाता श्रवणी ऐकिजे रया विठ्ठल 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 मृदंगाचा अजून थोडं कमी करावं मग त्या कानाला सहन नाही होत ते मागे पण सांगितलं होतं. नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपार अमुपा पांडुरंगा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी शरण शरण एकनाथा पायी माथा ठेविला नका पाहू गुण दोष झालो दास पायाचा विना वाजूजा मंगल भावना मंगल हारी द्रवऊ सो दशरथ आदिर विहारी सियाय राममय सब जग जानी करहु प्रणाम जोरी जुग पानी पवन तनय भक्त हितकारी हृदय विराजत आवध बिहारी प्रभु के चरणों में सदा पुनि पुनि करहु प्रणाम कभी तुम्हें भूलू नहीं मेरे प्रियतम श्याम।
अष्टांग योगे नशी निजे यमनेम किंवा यमनियम निरोधन कीजे रया वाचा गीत गायजे वाचा गीत गायजे गाता वाता श्रवणी ऐकीजे रया। प्रस्तुत प्रसंगी कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला जो अभंग आहे संत सम्राट ज्ञानराज माऊलींचा नामाची महती वर्णन करणारा असा हा अभंग आहे। कारण ही आजची जी सेवा आहे ती प्रथम दिनाची सेवा आहे। प्रथम दिनाची सेवा म्हटलं की मंगलाचरण असतं आणि मंगल काय आहे तर भगवंताचं नाम आहे। मंगल जे आहे पवित्राणाम पवित्रयो मंगलानांच मंगलम दैवतम देवतानांच भूतानाम। असं प्रकारे हे सगळं मंगलकारक असले सकल मंगल निधी श्री विठ्ठलाचे नामाधी। मग प्रथम दिनाची सेवा आहे आणि प्रथम दिनाच्या सेवेचा काही आगळा वेगळाच आनंद असतो कारण सगळेच उल्हासात असतात। ज्याला काय म्हणतात नवादम, पहिल्या पंक्तीचं जेवण सगळं गरम गरमच असतं। तसं ही प्रथम दिवसाची सेवा मिळण्याकरता मी फार उत्सुक असतो बरं। ही प्रथम दिवसाच्या सेवेचं काय तुम्हाला महत्त्व सांगावं। ऐकणारे वाजवणारे गाणारे सगळं असा ताजाच कार्यक्रम असतो सगळा। विठ्ठल ज्ञानोबारायांचा हा अभंग आहे आणि नामाची महती या अभंगामध्ये महाराजांनी सांगितलेले आहे। योग मार्गाचा निषेध केला असं नाही, तसं योग मार्गाचे ते काय आहेत राजे आहेत। ज्ञानराज माझी योग्यांची माऊली। अष्टांग योग साधना करणाऱ्यांचे ते राजे आहेत। सगळ्या गोष्टी त्यांना माहिती आहेत। नाहीतर तुम्ही 6वा अध्याय गीतेत ज्ञानेश्वरीतला वाचून बघा म्हणजे कळेल की योग काय असतो। हे आपण जे करत असतो ना योगा योगा ते लय अलीकडचा खेळ येतो, तो फार अलीकडचा खेळ आहे। अष्टांग योग साधना काय असते हे तुम्ही 6व्या अध्याय वाचल्याशिवाय कळणार नाही की कशाला मूळ बंद म्हणतात, कशाला ओडियाना बंद म्हणतात, कशाला जालंधर बंद म्हणतात। अशा प्रकारचं हे जे आहे षडचक्र भेदन, मूलाधार चक्र, मणिपूर चक्र, आधार चक्र, हे षडचक्र भेदन वगैरे कशा कशा पद्धतीचं असतं हे सर्व विस्तृत आहे। जे कोणी माणसं ज्ञानेश्वरीचं चिंतन करत असतील त्यांना ही गोष्ट जरूर माहिती असेल, नाहीतर चिंतन करून बघा। तुम्ही महाराज आमचे हरिभक्त आमचे भागवत महाराज नेहमी ज्ञानेश्वरीचं पारायण करतात। 6व्या अध्यायात तुम्हाला लक्षात आला असेल शुचौ देशे प्रतिष्ठाप्य हो ते जो सुरू आहे महाराज तत्रैकाग्रम मनः कृत्वा द्रियक्रिय कसं स्थान असलं पाहिजे, कशा पद्धतीची साधना आहे ती, किती एकांत वास तिथे असला पाहिजे। ज्याला अष्टांग योग साधना करायची किती एकांत, तिथे इतकं मस्तपैकी एखादं शिवालय वगैरे चालल, तिथेही त्या शिवालयामध्ये जास्त गर्दी नाही बरं। आताचे शिवालय फार कठीण आहे। आता योग साधना करण्यासारखे शिवालय राहिलेले नाही। आता सगळ्या शिवालयामध्ये काय आहे एक लोटाचे म्हणजे असं एकदम एकांत स्थान शिवालय। पुन्हा एखाद्या वेळेला एखादा कोकिळ वगैरे पक्षी गोड बोलणारा आला तर चालेल, एखाद्या वेळेला त्याचा आवाज ऐकला तर चालेल, असं 6व्या अध्यायात वर्णन आहे। एखादा झुळझुळ झुळझुळ वाहणारा जो झरा असतो नित्तळ पाण्याचा, तो आनंद चित्ताला आनंद देणारं ते वातावरण असतं, ते एखादं चालेल, असं सुंदर लिखाण केलेलं आहे। मग अष्टांग योगामध्ये जे अग्रगण्य असलेले ज्ञानोबा राय ते तुम्हाला आम्हाला या ठिकाणी सांगतायत की तुम्ही त्या अष्टांग योगाच्या नादी लागू नका।
त्याच्यामध्ये फार मोठा शीन आहे आणि ते तुम्हाला जमणार नाही. बघायला गेलं तर ज्यांचा जो विषय असतो त्याच्यावरती जास्त भर द्यायला पाहिजे ना. अष्टांग योग साधना हा माऊलीचा काय आहे? आवडता विषय. ज्याच्याकडे जो आवडता विषय असतो ते त्याच्यावर भर देतात. एखाद्याला गायन येत असलं तर तो नोटेशन म्हणल्याशिवाय राहत नाही. मृदंगाचार्य आहे, त्यांचे ते बोल वाजवल्याशिवाय का ते शिक्षण झालेलं असतं ना. जो कोणी असेल ज्याचा जो विषय असतो मुख्य आवडीचा विषय ते मुखातून आल्याशिवाय राहतच नाही. त्याप्रमाणे ज्ञानोबारायांचा आवडीचा विषय तो अष्टांग योग साधना आहे. पण ज्ञानोबा तुम्हाला आम्हाला सांगतात की तुम्हाला ते जमणार नाही. ते फार खडतर अशा प्रकारची साधना आहे. त्याच्यामध्ये फार मोठा शीन येण्याची शक्यता आहे आणि शेवटपर्यंत तुम्ही ते कराल की नाही कराल याची सुद्धा खात्री नाही. विठ्ठल विठ्ठल. या कडव्यामध्ये जे अष्टांग शब्द आलेला आहे, अष्टांग म्हणजे 8 अंग आहेत त्याचे. योग मार्गाचे जे कसे 8 अंग आहेत त्याला यम नियम प्राणायाम, यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधी. कुठे कुठे ध्यान अगोदर घेतात आणि कुठे कुठे धारणा ध्यान समाधी असे 8 अंग आहेत त्याचे. आणि त्याचे सुद्धा प्रकार कसे आहेत म्हणजे त्या साधनेकडे जाण्यासाठी कशा प्रकारची अवस्था असली पाहिजे. ज्याला बेसमेंट म्हणतो. एखादी बिल्डिंग जर आपल्याला चांगली उभी करायची असेल तर त्याचा पाया कसा पाहिजे? पक्का पाहिजे. कुठेही चिखलात बिखलात उभी केली ना तर तडे जाते त्या बिल्डिंगला. म्हणून या यम नियम हे जे याच्यातले 2 आहेत ना हे बेसमेंट आहे त्याचं. यम नियम ते तशा पद्धतीचं ते असलं पाहिजे. यम म्हणजे काय? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हा यम आहे महाराज. अहिंसा. ज्याला अष्टांग योग साधना करायची त्याने काया वाचा मनानं कोणाचीही हिंसा होता कामा नये. कोणाची हिंसा करायची नाही. ही पहिली गोष्ट आहे. आपल्या शरीरानं कुणाला त्या ठिकाणी एखादा पशु पक्षी वगैरे कोणाला मारायचं नाही. मांसाहार वगैरे हे जे लोक करणारे हिंसा करणारी लोक आहेत. पशुची हिंसा करतात. शिकार करणारी माणसं हे हिंसा करतात. ते शरीरानं बाण वगैरे घेऊन शस्त्र घेऊन वगैरे हे हिंसा करतात. म्हणून अहिंसा आहे. कायेनं मनानं सुद्धा कुणाला दुखवायचं नाही आणि वाणीनं सुद्धा कुणाला क्लेश होईल असं बोलायचं नाही. हे तिन्ही गोष्टी ज्याच्याकडे त्याने योग मार्गाकडे जायचं. नाही तर आम्ही योगा करतो ते योगा वेगळं आहे. तुम्ही जे करता ते वेगळं आहे. त्याच्याने थोडं बरं वाटतं अशी एवढंच आहे. त्याला म्हणतात समथिंग इज बेटर दॅन नथिंग काय असतं ते तसं. नसल्यापेक्षा बरं आहे बाबा. बाकी त्याला काही योगा म्हणता येत नाही. त्याला फार कठीण गोष्ट आहे ती. उगीच म्हटलं का गीतेमध्ये क्लेशोधिकतरस्तेषा धीर वाटते म्हणून योगाची आ वाटा जे निघालेगा सुभटा तया दुःखाचाची वाटा भागाला. पाहे पा लोहाचे चणे जे बोचरिया पडती खाणे ते पोट भरणे की प्राणे शुद्धी होय. लोखंडाचे हरभरे बोचऱ्या माणसानं खाणे इतका अवघड आहे. बोचरं म्हणजे ज्याच्या तोंडात दात नाही राहिले त्याला काय म्हणतात? अरे त्या बोचऱ्याला साधे हरभरे खाता येणार नाही आणि ते लोखंडाचे कधी खाणार? बोचऱ्या माणसाला साधे हरभरे सुद्धा जमत नाही. मग ज्ञानेश्वर महाराजांनी आपले साधे हरभरे लिहिले असते तरी जमलं असतं ना. त्यांनी का बरं लोखंडाचे लिहिले? असं काही आपल्याला जर वाटलं तसं तर ज्ञानोबा आहेत ते लिहिणारे. त्यांना माहिती आहे म्हातारे माणसं बोचरे माणसं जरी त्या ठिकाणी हरभरे त्यांना साधे चावत नसले तरी भिजी तेल मिक्सरमधून काढतील. अशी किती म्हातारे हुरडा बिरडा खात नाही का? हुरडा खातेत, हरभरे खातेत, कुटून मिठून कसं बी चटणी बिटणी काढून. त्याच्यामुळं माऊलीला वाटलं नकोच ते हरभरे. लोखंडाचे लिहिलेलेच परवले कारण हे लोक हरभरे खाल्ल्याशिवाय सोडणार. नाद असतो काहीला. आमच्या गावात एक 70 वर्षाची म्हातारी होती. तिला ऊस खायचा नाद. आता मला सांगा ऊस कोणी खायचं? ज्याच्या तोंडात 32 दात मजबूत आहे त्याने ऊस खायला पाहिजे. येईल नाद तोंडात दात नाही.
मग ते चाकूने तुकडे करायची, 2 दगड आणायची, एक तुकडा असा दगडाच्या मध्ये धरायचा, दुसऱ्या दगडाने त्याला ठेसायचा, असं सगळा रस दगडाला लागायचा नाही, चौथा तगडीत बसायचं. म्हणजे खायचं ना म्हणून ज्ञानोबारांनी सांगितलं योग मार्ग फार कठीण आहे. योगाची या वाटा जे निघाले गा सुबाट, फार कठीण गा, क्लेशकारक अशी प्रकारची ती गोष्ट आहे. मग त्याचं पहिलंच पाऊल आहे अहिंसा, सत्य. खोटं बोलणारा मनुष्य योग मार्गात जाऊ शकत नाही. त्याला सत्यम ब्रूयात, एकही गोष्ट त्यांनी खोटी करता कामा नये, असं त्याच्यात प्रवेश करता नाही. बरं, जसं आपण शाळेत टाकतो ना लेकराला, तसं हा शाळेत प्रवेश आहे नुसता. योगाच्या शाळेत प्रवेश आहे. प्रवेशपत्र तर तुमचे सगळे हे लागतात, तिथं कागदपत्र वगैरे व्यवस्थित आहेत की नाही. सत्य हे अस्तेय, अस्तेय म्हणजे कोणाच्याही वस्तूवर कुठल्याही प्रकारचं हे करायचं नाही, मला पाहिजे अमुक पाहिजे अशा प्रकारचा हाव ठेवायचं नाही. तसं चोरी करून एखादी गोळा करायची किंवा दुसऱ्याची वस्तू माझीच आहे अशा प्रकारचे हाव ठेवायचे नाही. इतकं त्या ठिकाणी अंतःकरण शुद्ध पाहिजे. अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्य आश्रम हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामध्ये स्वप्नात सुद्धा त्या माणसाचं वीर्यनाश होता कामा नये, स्वप्नात सुद्धा नाही, स्वप्न दोष सुद्धा झाला नाही पाहिजे. सर्वांगानं वीर्यरक्षण करणं याला ब्रह्मचर्य अशा प्रकारे म्हणतात. म्हणून ब्रह्मचर्य आश्रम ज्यानं, कडकडीत ब्रह्मचर्य आश्रम ज्याने पालन केलेलं आहे त्यानं स्त्रीचा फोटोसुद्धा पाहू नये, असं दंडक आहे मला, फोटोसुद्धा पाहू नये. म्हणून ब्रह्मचर्य, सत्य, अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य. अपरिग्रह म्हणजे हे पंचविषयाचे जे भोग आहेत त्याचा परिग्रह करणं. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध वगैरे या अंगानं परिग्रह करायचं. म्हणजे हे राहू द्या, ते राहू द्या. जसं आपण नाना प्रकारच्या कपड्याचा परिग्रह करतो, हा ड्रेस राहू द्या, तो ड्रेस राहू द्या, इथं कामाला येईल, तिथं कामाला येईल, ही वस्तू राहू द्या, ती वस्तू राहू द्या. एका घरात 2-2 गाड्या, 3-3 गाड्या, राहू द्या. असं काही माणसं घरात गोळा करतच राहतात. आता हे जे महिला मंडळी कपडे वगैरे देऊन भांडे घेत राहतात, त्या माणसं, त्या भांड्याची त्यांना एवढी काही गरज नसते, एवढी काही गरज नाही. भगुने बिगुने घरात पडलेले राहतात, पण राहू द्या. आणि ते सगळ्यानंतर दिवाळीच्या वेळेला राडा बाहेर काढतात, दिवाळीच्या वेळेला तेच काढतात, पुन्हा तेच घासून तेच ठेवतात. अरे हे काही कामाचं नाही, कशाला घेऊन ठेवलं, राहून द्या. येईल कावा तरी कामाला, कावा कामाला. असं परिग्रहाची आपल्याला काय असते, सवय असते. तसं यांच्याकडे परिग्रह नाही, परिग्रह करायचा नाही. हे पहिलं अंग आहे ज्याला यम म्हणतात. यम म्हणजे जो माणसाला न्यायला येतो तो नाही. यम याचा अर्थ हे एवढं त्याला पाहिजे. आता नियम आहे दुसरी पायरी, जे बेसमेंट ज्याला म्हणतात योग मार्गाचे नियम आहे. नियमामध्ये काय असतं महाराज? शौच, तप, संतोष, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान, इतक्या गोष्टी लागतात त्याच्या. शौच म्हणजे अंतर्बाह्य पवित्रता पाहिजे, अंतर्बाह्य पवित्रता पाहिजे. आपलं बाह्य जे आहे ते पवित्र पाहिजे, म्हणजे शरीराच्या अंगानं पावित्र्य पाहिजे आणि मन पवित्र पाहिजे, मन निर्मळ पाहिजे. जे रामायणात सांगितलं, निर्मल मन जन सो मोहि पावा, मोहि कपट छल छिद्र न भावा. हे जे रामायणात वर्णन आहे, निर्मल मन पाहिजे, पवित्र, अंतर्बाह्य पवित्र. नाहीतर एरवी तरी पांडुसुता, अंतरशुद्ध नसता बाह्य कर्मे ते सर्वथा विटंबुगा. मृत जैसा शृंगारीला, गाढव तीर्थी न्हाणीला, कडू दुधिया माखीला गुळे जैसा. शुद्धता नसली तर काय, मेलेल्या माणसाला शृंगार केल्यासारखं काय उपयोग आहे त्याचा? गाढव तीर्थी न्हाणीला, गधड्याला किती 12 पूर्ण 4 धाम करून आणलं तर त्याचं काय घोडं होणार आहे? तीर्थात गाढव आंघोळ केली त्याचा काय फायदा आहे? पवित्र पाहिजे मला. कडू दुधिया माखीला गुळे जैसा. कडू भोपळ्याने त्याला किती गुळ टाकून काय फायदा आहे? शेवटी कडू ते कडूच. तसं ज्याचं अंतःकरण पवित्र झालेलं नाही आहे, म्हणून या योग मार्गामध्ये येणाऱ्यांनी कसं पाहिजे? शौच, अंतर्बाह्य पवित्र. शौच, संतोष, कोणत्याही प्रसंगामध्ये संतुष्ट राहायचं.
एकांतावतच काही सगळ्याच गोष्टी भेटत असतात का खायला प्यायला वगैरे? काही नाही. कंदै फलैर मुनिवरा गमयंती कालम. ते सुभाषित आहे. सर्पा पिबंती पवनम न च दुर्बलास्ते शुष्कैस्तृणैर्वनगजा बलिनो भवन्ति. कंदै फलैर मुनिवरा गमयंती कालम संतोषयेव पुरुषस्य परम निधानम. अंतःकरणामध्ये संतोष पाहिजे. त्याच्या कोणताही प्रसंग असू द्या, आपला संतोष लय लवकर बिघडून जातो. संतोष ज्याचं नाव आहे त्याचं सुद्धा संतुलन बिघडतं. नाव फक्त त्याचं काय ठेवून दिलेलं आहे? संतोष. पण त्याला कशातच संतोष नाही. दिवसभर त्याचं असंतुष्ट मन असतं. हे मला नाही आवडलं, ते मला आवडलं नाही, अमुक गोष्ट तमुक गोष्ट, असं बोलतच राहतं. म्हणून संतोष पाहिजे सगळ्या याच्यामध्ये. संतुष्टस्त्रिषु कर्तव्यम स्वदारे भोजने धने, असं एक सुभाषित आहे. मनुष्यानं सुद्धा संसारात संतुष्ट राहायला पाहिजे. आता हा योग मार्गाचं प्रकरण आहे म्हणून मी ती गोष्ट तुम्हाला सांगत नाही. याच्यामध्ये संतोष असायला पाहिजे. तप केलं पाहिजे. तप म्हणजे एका मांडीवर एका आसनावर बसून ओंकाराचा जप वगैरे हे सगळं तपश्चर्या आहे. ते गायत्री अनुष्ठान वगैरे हे जे मोठे मोठे अनुष्ठान करतात ही फार मोठी तपश्चर्या आहे. अगोदरच्या आपण भागवत ग्रंथामध्ये ऐकत असतो बघा की यांनी तप केलं, त्यांनी तप केलं, ते तपश्चर्याच्या गोष्टी आहेत. तर त्याला योग प्रक्रिया करण्याला तप पाहिजे. या ठिकाणी या सगळ्या शौच, संतोष, तप, स्वाध्याय. स्वाध्याय म्हणजे चांगल्या सद्ग्रंथांचं अध्ययन, नाहीतर नामस्मरण. खूप नामस्मरण. जसं जगद्गुरु तुकोबाराय रात्रंदिवस नामस्मरण करत होते. दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे, गोविंदाचे पवाडे. दिनरजनी हाची धंदा, रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत. तुकोबारायने किती भजन केलं त्याचं काही गणित आहे. भंडारा डोंगरावर रात्रंदिवस प्रभूचं चिंतन करत होते. सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी कथा, सदा नाम घोष करू हरी नाम घोष. सदा शब्द आहे, कदा नाही, कधी कधी. आणि आमच्या गावात सोमवारी भजन असतं. सोमवार काय देवाचं आणि बाकीचे वार काय भूताचे काय, असे काही. सदा उन्हाळी पावसाळी खेळ चालत नाही. सदा नाम घोष. त्यावेळेला कुठे त्या गोष्टी स्वाध्यायामध्ये मोडतात. नामचिंतन भरपूर, पोटभर माणसं जेवतात पण पोटभर भजन नाही करत. उलट भजनाच्या मध्ये पोट आणतात. म्हणजे कसं, भजन चालू असताना म्हणतील स्वयंपाक झाला का, काल्याचं कीर्तन चालू असताना कुठपर्यंत आलंय स्वयंपाक, इकडे लक्ष जास्त. भजनाच्या मध्ये ह्या गोष्टी आहेत. आमच्या गावी भजन व्हायचं ना तर 2-3 अभंग झाले तर एक माणूस म्हणायचा टाका चहा. लईच गार व्हायला लागलं भजन, पाहतो चहा टाकायला लावायचं. आणि ते चहा त्याने घेतली का तो म्हणतो घ्या उतारा अभंग, घ्या उतारा अभंग. लई झोप येऊ राहिली, त्याचं फक्त चहाचंच भजन. अशा प्रकारच्या ह्या गोष्टी आहेत सगळ्या. म्हणून स्वाध्याय या शब्दामध्ये खूप नामस्मरण, ग्रंथांचं अध्ययन,
सद्ग्रंथ माणसाने जीवनामध्ये वाचले पाहिजे. घरोघरी ज्ञानेश्वरी गाथा, भजनी मालिका हे सगळं असलं पाहिजे. हे असलं पाहिजे. लोक वाचतात पण ते पोथ्या वाचतात, कुठल्या तरी गोष्टी स्टोऱ्या असतात त्याच्यामध्ये, कोणीतरी मनाने लिहिलेलं असतं त्या पोथ्यामध्ये. हे असं तसं ते त्याच्यातलं काही घडलेलं, काही बिन घडलेलं, काही ऐक्यू बेक्यू अशा गोष्टी असतात. पण ज्याच्यामध्ये शुद्ध अशा प्रकारचं ज्ञान आहे, अशा तुकोबारांचा गाथा आहे, ज्ञानेश्वरी ग्रंथ आहे, हे ग्रंथ वाचायला पाहिजे मनुष्यानं. याला स्वाध्याय म्हणतात. स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान म्हणजे भगवंताचं पूजन करणं, भगवत पूजन करणं. ही सगळी गोष्टी, ह्या दोन गोष्टी या योग मार्गाचा काय आहे? पाया आहे. याला यम आणि नियम म्हणतात. यम आणि नियम. ज्याला योग मार्ग करायचा असेल, अष्टांग योग साधना, त्याने या दोन गोष्टी जीवनामध्ये करायच्या, यम आणि नियम. त्याच्यानंतर मग आसन. शरीर त्याच्यासाठी बलवान असावं लागतं, कारण समाधीपर्यंत जायचं तर शरीर बळकट चेंडूसारखं शरीर असावं लागतं. योग मार्गासाठी युक्ताहार लागतं. युक्ताहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नबोधस्य योगो भवति दुःखः. हा, युक्त आहार विहार. युक्त आहार विहार नियम इंद्रियाशी सार. या ठिकाणी युक्त आहार वगैरे करावा लागतो आणि त्यावेळेला ते आसनं होतात. मग हे जे आसन आहे त्याच्यामध्ये पद्मासन आहे, बद्धासन आहे, कुक्कुटासन आहे, मर्कटासन आहे, सिंहासन आहे. असे जे 84 लक्ष योनी आहेत ना, त्याच्यामुळे ते 84 आसनं म्हटलेले. तसे 84 लक्ष आसनं आहेत. हे जनावरासारखे जे आपण मर्कट आसन, मर्कट म्हणजे माकड जसं असं करून, ते रामदेव बाबाकडे बरेच आहेत तसे आसन. मयूरासन आहे. असे ते 2 हात करायचे आणि पूर्ण बॉडी त्याच्यावर अशी धरायची. हो, काही लोक पाऊ करते पण कुणकडं पडते तेरगट पाहते टी व्हीमध्ये, त्यांच्यासारखं करायला ते अरे बाबा ते कुणकडे. रामदेव माणचं शरीर कसं आहे, आटोक्यात आहे. ते काही आपल्यासारखं काही हानिते का? वरण भात आणि शिरान बिरान भजन, त्यांचं खाणं किती अल्पस्वल्प असतं. थोडंसं खातात ते, फळ वगैरे खातात. मग युक्त आहार असतो ना, आपला आहार एवढा आहे की त्याची सुमारच नाही. माणसं एक माणूस तर जेवता असं करतो, असं म्हणलं काय भानगडी. म्हणजे जेवण करता ज्या वेळेला ह्या पोटाचा आवाज असा टक टक वाजल तेव्हा मी बंद करत असतो. असं कपाळासारखं असं टक टक वाजलं पाहिजे तोपर्यंत मी खातच असतो. हे काय योग करणार? काही माणसाला जागेवरून चालता येत नाही. ते काय योग करणार? असे काही जाडेजुडे माणसं आहेत, त्यांना उठता येत नाही, बसता येत नाही, ते काय योग करणार? जाड्याजुड्या माणसाने एक रिक्षाला हात दिला, म्हणे मला स्टँडवर पोचतं का? तर त्यांनी त्याच्याकडे पाहिलं, तेव्हा म्हणला मीटरवर नाही घेत भाऊ, वजनावर घेतो. तो म्हणला वजनावर. ठरलं, घेतले 100 किलोचे पैसे घेतले. 100 किलो असं नसते, नक्कीच असं होतं तेवढं जाड. आणि मग ते एका रिक्षामध्ये बसलं, पूर्ण 3 सीटची जागा हटली त्याने असं. ते रिक्षा चालू केली तर त्या रिक्षावाल्याचं बॅलन्स आउट व्हायला लागलं, असं उचकटायला लागलं. त्याला उल्याल म्हणतात, उल्याल. अशी गाडी अशी उल्याल व्हायला लागली. ते कसं तरी त्यांनी चालवली. शेवटी एक हातगाडी घेऊन चालला होता, त्याला धडक दिली. त्या हातगाडीवाला पडला बाजूला. त्याला लागलं नाही काही, पण त्याचं डोकं फिरलं. तो रिक्षावाल्याला बोलायला लागला, म्हणजे तुला काही ब्रह्मदेवाने अक्कल दिली की नाही? म्हणजे अरे बाबा, तुझं काही नुकसान झालं तर पैसे देतो, पण माझी अक्कल कशाला काढतो? काढू नये तर कसं आहे? तुला काही डोकं आहे का? ब्रह्मदेवाने काही अक्कल दिली? अरे झालं काय? म्हणजे तो हातगाडीचा माल रिक्षात कम घातला. हातगाडीचा माल आहे म्हणजे. एवढे जाडजूड माणसं. असे मी खूप लोक पाहिले बरेच जाडे. श्रीमंताच्या घरात काही एवढे जाडे लोक आहेत, त्यांना पाणी पाजायला माणसं आहेत. हो, अनेक गोष्टी आहेत. असे जाडे जुडे लोक, त्यांना काहीच करता येत नाही. त्यांना थोडे योग जमतो. त्याला फार आटोक्ष चेंडूसारखं शरीर असावं लागतं. आणि ते होण्यासाठी हे सगळे आसन करावे लागतात. हे 84 प्रकारचे आसन आहेत. 84 प्रकारचे आसन आहेत. आपल्याला फक्त निद्रासन, त्याच्यात आपण लई पक्के आहेत. कीर्तन सुद्धा देते लावून लोक निद्रासन. एकदा तर खेडेगावात मी कीर्तन गेलो, एक म्हातारं अर्ध्या किरण तर कीर्तनातून उठलं, टाकली घोंगडी पाकडी, पडा आता, उठलं ते.
असे एवढं आपल्याला फक्त निद्रासन जमतं. मग हे सगळे 84 प्रकारचे म्हणजे खूप आहेत, पण 84 योनी आहेत म्हणून 84 आकडे दिलेले आहेत. खूप आसन आहेत. शीर्षासन आहे की नाही? करतात ना लोक शीर्षासन. लोक म्हणतात टक्कल पडू नये म्हणून करायला पाहिजे, आणि टकलेच जास्त करतात. काय करायचं? कोणाला माहित काय होतं, पण लोक म्हणते करा भाऊ. हो, खाली डोकन वर पाय, शीर्षासन. हे सगळे आसन आहेत. हे करावं लागतं त्याला. योग मार्गामध्ये हे सगळे आसन असायला पाहिजे. आम्ही देवगिरी हायस्कूलला होतो शिकायला, त्याला 8वी 9वीला ते एक जण आले होते. त्यांनी फक्त अर्ध्या तासाच्या आतमध्ये 84 आसनं करून दाखवली. 45-50 वर्षाचा माणूस असेल. अर्ध्या तासातच सगळे 84 नाव सांगायचं, लगेच आसन करून दाखवायचं. नाव सांगायचं, हस्तपाळा गोष्ट असेल, लगेच दणकन कर 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 ते करून दाखवायचे. जसं आता मी तुमचं रामदेव बाबाचं नाव घेतलं, त्यांचं तसेच शरीर कर 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 कुठल्याही गोष्टी करतात. ती गॅसची टाकी आहे ना, ती एकदा त्यांनी धरून अशी गदेसारखी फिरवली. तुम्ही पाहिलं का ते व्हिडिओ पाहिला? गॅसची टाकी असते ना भरलेली, ती रामदेव बाबांनी अशी धरली, अशी गदेसारखी फिरवली. आपल्याला खाली टाकी उचलत नाही. खाली टाकी नाही हो माय, कोण नाही होणार. कोणाला तरी सांगा, ते आपल्याला ते हे सुद्धा लावता येत नाही राव लवकर. टाकीचं तर द्या सोडून. हो नाही ना, माय बोटच कशी काय मला वाकतच नाही. हो, कोणतरी म्हणावं त्याला तेवढं हे करून दे. काय करणार आहे? असं त्याला मजबूत शरीर असावं लागतं. म्हणून 84 प्रकारचे आसन, यम नियम आसन प्राणायाम आहे. कुंभक रेचक हो पूरक असे हे प्राणायाम आहेत. म्हणजे श्वासाच्या त्या गती ज्या आहेत, हे प्राणायाम करायचे महाराज. त्याच्यामध्ये जे काही प्राणायामातले काही प्रकार आहे, भस्त्रिका नावाचा आहे, भ्रामरी प्राणायाम आहे. ते जे असे झटके देतात त्याला कोण, कपालभाती, लोम विलोम, हे ना तेच आहे ते. मग हे करायचे ते प्राणायाम प्रत्येकाने करायचे. त्याच्याने काय होतं, शरीर तापतं आणि आतले जे आजाराचे काही जंतू आहेत ते नष्ट होतात. म्हणून मनुष्य आरोग्य चांगलं राहतं. सकाळी जर हे प्राणायाम केले ना, श्वास एकदम मोडणं, आतमध्ये साठवणं, ऑक्सिजन थोडा वेळ थांबणं, नंतर सोडणं, हे जे आहेत हे सगळे प्राणायाम फार कामाचे असतात. हे प्राणायाम माणसाने करायला पाहिजे. थोडेफार आपल्याला एवढे कुठं माहिती आहे, आणि ते फार कामाचे असतात. त्याच्यामध्ये अनेक जे आपले इंद्रिय, डोळे आहेत, घ्राणेंद्रिय, ते सगळं तजेलदार होऊन जातं. चेहरा प्रफुल्लित होतो माणसाचा, त्याचं चेहऱ्यावर हास्य दिसतं नाही. जो हे मनुष्य करतो ना, तो चेहरा त्याचा असा कुचवून जात नाही. नाहीतर मग क्यों बे रोते के तो बोले सुरती वैसे आहे, नुसतं कसं तरी तोंड करून बसते. तर हे माणसाने करायला पाहिजे. हे 84 प्रकारचे आसन. आता झाला यम नियम आसन, प्राणायाम झाला. तर प्राणायाम, प्रत्याहार. प्रत्याहार म्हणजे कशाला म्हणायचं? प्रत्याहार म्हणजे या मनाची जी धाव आहे ती इंद्रियाच्या द्वारे विषयाकडे, त्याला त्या ठिकाणून खेचून आणायचं आणि आपल्या ध्येयाकडे त्याला लावायचं. प्रत्याहार खेचून आणायचं, कारण ते त्याच्यापासून त्याला आकलन करणं एवढं सोपं नाही बरं. हे आपले इंद्रिय जे आहेत, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, हे ज्ञानेंद्रिय जे आहेत विषयाकडे धावतात. हो, या डोळ्याला भगवंताचं रूप तेवढं आवडत नाही. सिनेमा बिनेमा, हे पिक्चर ते पिक्चर हे जास्त आवडतं. हे हळू बोला, मोठ्याने कशाला बोलता? हे मध्येच रामकृष्ण आहे. एखादा मध्ये स्वर दिल्यासारखा खेळ देतात रामकृष्ण. तर या ठिकाणी हे जे डोळे आहेत, त्या डोळ्याला भगवत रूप आवडलं पाहिजे, पण ते माणसाला त्याची आवड निर्माण होत नाही. मग तिथून त्याला खेचावं लागतं. आपलं जिभेचं टोक आहे, त्या ठिकाणी काही काही खाण्याचे त्याला वासना निर्माण होतात. सकाळ नाही झाली तर मला हे खायचं ते खायचं, झणझणीत आमटी बनवा, वाटून घाटून भाजी करा, हे करा ते करा, चालूच असतं. घरात सुद्धा काही लोक आज कशाची भाजी करणार म्हणले, आज वांग्याची. रोज उठून तेच, काहीतरी बदलून होऊन द्या असं. बरेच दिवस झाले पुरणपोळी नाही केली, असं काहीतरी आठवणी येत राहतात. हे बाहेर धावे, विषयाकडे धावे माणसाचे. चांगल्या चांगल्या गोष्टी खावं वाटणं वगैरे, हे पंचविषय, त्याला त्या सगळ्या विषयापासून खेचायचं
त्या मनाला आणि आपल्या ध्येयाकडे लावायचं. कारण आपल्याला हे मना तुला समाधीपर्यंत जायचं आहे. आता त्या गोष्टीकडे जास्त फसायचं नाही. म्हणून त्याला प्रत्याहार म्हणतात. त्याला ते खेचायचं, त्याच्यासाठी त्रास सहन करावा लागतो. इंद्रियाला विषयापासून खेचताना किती त्रास होतो त्याच्यासाठी माऊलीनं काही दृष्टांत दिलेले आहेत. पै सारसाई विघडता होय ओहावणी वत्स काढिता ना भनंग दवडिता भान्यावरुणी माये पुळणी बाळक काळे नेता एकुलते एक होय का उदक तुटता मेना. इतके दृष्टांत दिले की किती त्रास होतो इंद्रियांना त्या ठिकाणी विषयापासून मन अलीकडे खेचत असताना. की सारस आहे वेगळं. सारस पक्षाचा दृष्टांत आहे की सारस नावाचा जो पक्षी आहे त्याची ती जी मादी आहे सारस, सारसी म्हणा, सरसी म्हणा, काय म्हणायचं ते म्हणा. जसं काहीचे नाव असतं द्वारका, द्वारकांना दास. बायकोचं नाव काय असतं? द्वारका. आणि ह्यो काय असतो? द्वारका दास. असे नाव असतात. तसं तुम्हाला काय नाव आहे त्याचं? सारसा म्हणा, सरसी म्हणा. हो, हे जसं आहे त्याप्रमाणे ते रात्रभर दोघं ते पक्षी वियोगात असतात. तिची पत्नी एकीकडे झाडावर असते आणि ती एका झाडावर असते. आवाज देत राहतात, नुसत्याला आवाज देत राहतात. ते पण भेट होत नाही, रात्रभर भेट नाही. सारस पक्षाचं तुम्ही प्रत्यक्ष बघा, ते खेड्यापाड्यात आपल्याला ते बघायला मिळेल. तर ते आवाज देतात पण त्यांची भेट होत नाही. पण ज्ञानोबा म्हणतात जाऊ द्या, सकाळी होईल, रात्र नाही झालं. म्हणतो त्याच्या पुढचा दृष्टांत सारसाई विघडता होय ओहावणी वत्स काढिता. का ज्याप्रमाणे गाईला वासरू सोडलं आणि ते दूध प्यायला लागलं की ते मालक ओढून घेतो आणि त्या वासराची सगळी धाव तिकडे असते गाईकडे. त्या वासराला किती दुःख होत असं, तितकं दुःख या विषयापासून मनाला खेचताना होतं. भनंग दवडिता भानियावरून 7 दिवसाचा उपाशी मनुष्य ताटावर जेवायला बसलं आणि कोणीतरी त्याला त्यातून उठून टाकलं, नाही जेवायचं म्हणून, त्याला किती त्रास होता. माये पुढोनी बाळ काळे नेता एकुलते एक. एकुलते एक लेकरू झालं, म्हातारपणामध्ये झालेलं आहे. किती प्रेम असतं त्या लेकरावर. अचानकच काळाचा घाला पडला, लेकरू मेलं, त्या आईला किती दुःख होत असं. तितकं दुःख होतं. या इंद्रियाला त्या ठिकाणी इकडे वळण लावायचं, भगवत चिंतनाकडे लावायचं, विषयापासून खेचायचं. होय का उदक तुटता मीना. माशाला पाण्यातून बाहेर काढल्यानंतर जसा तो क्षणार्धात मरून जातो तितकं दुःख होतं. म्हणून या ठिकाणी प्रत्याहार म्हणजे त्याला खेचून इकडं आणायचं. यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा. धारणा अगोदर आहे, नंतर ध्यान आहे. कुठे कुठे ध्यान अगोदर म्हणतं, पण धारणा म्हणजे कसं, एक प्रकारचा निश्चय की माझ्या जीवनामध्ये मला काय करायचं. जसं आपण व्यवहारामध्ये बघतो, एखादं पोरगं असतं सध्या 8वीला आहे, 10वीला आहे, 12वीला आहे, त्याची एक धारणा असते की मला इंजिनियर बनायचं का डॉक्टर बनायचं का काय बनायचं आहे आपल्या जीवनामध्ये, वकील बनायचं का काय बनायचं आहे काय, त्याची एक धारणा असते. म्हणजे निश्चय असतो की आपण त्या मार्गाने मग तो काय करत असतो, वाटचाल करत असतो, डोळ्यासमोर निश्चय. तसं ही जी धारणा आहे की आपल्याला त्या ठिकाणी तो जो ब्रह्मानंद आहे तो प्राप्त करून घ्यायचा आहे. जी समाधी अवस्था आहे, जिथं मनच उन्मन होऊन जातं, मनाच्या धावा कुंठित होऊन जातात. आनंदी आनंद आहे, जिथे ते नाद असतात. नाद अनुहत वाजती नाद अनुक्षीर गीत रसाळ अनुभवे तन्मय सकळ नामा म्हणे केशव कृपाळुगा. ते नाद असतात. योग प्रक्रियेमध्ये समाधी अवस्थेमध्ये गेल्यानंतर ते प्राप्त होतं. आणि काळावर सुद्धा विजय मिळवता येतो. चांगदेव महाराज योगाच्या बळावर 1400 वर्ष जगले होते. 100 वर्षात काळ आला की ते समाधी लावून बसायचे. तर त्या अवस्थेत काळाला काही करता येत नाही, काळाला करता येत नाही. असे करून त्यांनी किती वर्ष जीवन जगले? 1400 वर्ष जीवन जगले होते. मग असं ते आहे. त्याच्यामुळं धारणा की आपल्याला ते गाठायचं आहे ती गोष्ट आपल्या जीवनामध्ये, अशी त्याला धारणा म्हणतात. आणि जो निश्चय आहे त्याचंच राहून राहून ध्यान करणं ही त्याची पायरी आहे. जो निश्चय आहे त्याचंच परत परत ध्यान. ज्याप्रमाणे गवळणीला सांगितलं तुकोबाराने की बाबा तुला जोपर्यंत घरादाराची आठवण आहे तोपर्यंत तू ती गोष्ट परत परत कर. ती जी गवळणी हरिणे माझे हरिले चित्त भार वित्त विसरले, त्याच्यात आहे बघा. तुका म्हणे निवांत राहे पाहिले पाही परतोनी
तेच करत राहायचं, त्याच गोष्टीचं ध्यान करायचं. ते ध्यान आहे की माझा जो निश्चय आहे तेच मी मिळवणार आहे. अशा प्रकारचा धारणा, ध्यान आणि नंतर धारणा आणि ध्यान ह्या दोन्ही गोष्टी ज्यावेळेला पक्क्याला लागतात त्यावेळेला ते समाधीपर्यंत जातात. समाधीमध्ये सगळ्या मनाच्या धावा संपून जातात. नाहीतर हे मन फार पळणार आहे महाराज, फार पळणार आहे. काय काय करीतो या मना, परी नायके नारायणा, करू नये त्याची करी विवंचना, पतना नेऊ आदरिले. इतकी गती आहे या मनाला, इतकी गती आहे की एक क्षणात इथे तर एक क्षणात मुंबईला जाऊ शकतो. पलभर एक क्षणसुद्धा जास्त होतो. एका क्षणात कुठेही फिरून येतो मन. कीर्तनात जरी तुम्ही 2 घंटे बसले तरी मनाचा काय ठाव. मन तुमचं कुठं कुठं जात असेल याचे काही फोटो आमच्याकडे थोडेच येतात. आम्हाला काय कळतं तुमच्या मनात काय चाललंय ते कळतं. ते जर कळालं असतं तर कीर्तनकार म्हणले असते काही खरं नाही रे बाबा, कुणीकडे चालले ते लोक, मी काय सांगू राहिलो. कित्येक लोकांचं तर कीर्तन होईपर्यंत दुसरीकडेच मन असतं, ध्यान नसतं, काही नसतं. रामायण चाललं होतं, रामायण सांगणारे अगदी नरड खरडून सांगत होते आणि तो विषय निघाला की रावणानं सीतेचं हरण केलं असा विषय होता. आणि सीतेमुळे आक्रोश करायला लागली सीता, तर त्याने जोरानं ओढूत नेलं, फरफटीत नेलं. आता ते सांगणारे कसे सांगत राहतात. त्याच्यात 2 बायका एकमेकाला म्हणायला लागल्या, नांदतच नसल ना ते तरी काय करी. आहे का त्यांचं ध्यान सांगा तुम्ही. म्हणजे सगळं मन दुसरीकडेच, अशा प्रकारची स्थिती असते. आणि ते काय कळणार आहे. 4 महिने रामायण ऐकणाऱ्याने शेवटी राम महाराजाला जाता जाता प्रश्न विचारला. म्हणले महाराज एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता. 4 महिने समोर होता रामायण ऐकायला. म्हणजे बोल काय प्रश्न. नाही राम राक्षस का रावण राक्षस, हा माझा प्रश्न आहे. कारण तुम्ही मधून जे म्हणत होते ना राक्षस, मधून म्हणजे याचा डोळा उघडला, मला राक्षस ऐकू येत होते. ते कोण राक्षस, राम का रावण. आता महाराजांनी काय करायला पाहिजे, त्याच्यासमोर खरं तर तोंडात मारून घ्यायला पाहिजे की 4 महिने समोर होता ना तो. मग त्यांनी सांगितलं बघ रावण जो आहे ना तो ब्राह्मणाच्या कुळात जन्माला आलेला होता, तो काही राक्षस नव्हता. म्हणले मग राम होता काय. म्हणले राम तर देव होते ना बाबा, राम कसा राक्षस असेल. मग राक्षस कोण होतं हे मला सांगा आधी. सांगतो म्हणले की 4 महिने तू माझं स्वतः ऐकत होता आणि आता हा प्रश्न विचारतोय. म्हणले त्याच्यातला पहिला राक्षस तूच आहे. म्हणले पहिला राक्षस तूच आहे आणि तुझ्या समोर मी विनाकारण बडबड केली, 2ऱ्या नंबरचा राक्षस मी आहे. अशी स्थिती आहे. विठाला विठाला असो. त्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, आपला जो प्रतिपाद्य विषय आहे की समाधी अवस्था जी असते त्यावेळेला ते मन माणसाचं जे असतं ना त्याची सगळी धाव खुंटून जाते. नाही धावा घेत मन इंद्रियांचे समाधान, अशी ती उच्चतम अशा प्रकारची स्थिती आहे. पण ज्ञानराज माऊली म्हणतात की बाबांनो हा जो मार्ग आहे हा खडतर मार्ग आहे, पण तुम्हाला हे जमणार नाही. थापटा नागिनी उत्साहे नवही द्वारे निरोधून, नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरण, नसा देहा मार्ग ऐसे बोलती मुनिजन, नरहरी चिंतने आहर्निशे मुक्तिस्थान, आहर्निशे मुक्तिस्थान. ओम नमो भगवते
नागिनी उत्साहे नवैद्वारे निरोधोन नाडीत्रया माझी सुषुम्ना संचरंती इडा पिंगला सुषुम्ना नाडी वगैरे या श्वासाची रोकारोकी प्राण अपान वायू जे आहेत ते त्या ठिकाणी त्यांचे दिशा बदलाव्या लागतात. प्राण अपान वायूची टक्कर झाल्यानंतरच त्या ठिकाणी षटचक्र भेदनाला प्रारंभ होतो. नागिनी त्याला आपण म्हणतो ना कुंडलिनी वगैरे जागृत होणं, या सगळ्या प्रक्रिया फार कठीण आहे. फार न साधे हा मार्ग ऐशे बोलती मुनिजन. म्हणून ज्ञानोपाराय सांगतात बाबा तुम्ही त्याच्यात तुम्हाला शीन आहे ते तुम्ही शीन करून घेऊ नका असं पहिल्या कडव्यामध्ये म्हणलं. अष्टांग योगेन सीनिते अष्टांग योगे नशिनिजे यमनेम निरोधन कीजे रया किंवा यमनियम निरोधन कीजे रया. या अष्टांग योग साधनेमध्ये तुम्हाला शीन येणार. तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी सहन होणार नाही. प्राणायाम करताना जर एखाद्याला प्राणवायूचा जर मार्ग चुकला, त्याला जर सद्गुरू योग्य भेटले नाही तर शरीरामध्ये नाना प्रकारचे आजारसुद्धा निर्माण होतात. अशी ती गोष्ट आहे. पण त्याला योग्य सद्गुरू भेटले पाहिजे, योग्य दिशा मिळाली पाहिजे, आपल्या अंतःकरणामध्ये तेवढा त्याग असला पाहिजे. आपल्याला एका टायमाचा चहासुद्धा गेला तर कसतरी होतं. आपण काय योग मार्ग आज 4 वाजता चहाच नाही भेटला, असं कुठेतरी कोपऱ्याला डोकं उठतं. आपलं कोपऱ्याला डोकं दुखतं. मग आपण काय ती गोष्ट करणार आहे. मग अष्टांग योग साधनेमध्ये फार शीन आहे. अष्टांग योगे न शिनिजे यम नियम निरोधन कीजे रया. यम नियम म्हणजे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह, याला यम नियम म्हणतात. त्याच्यातले ते अष्टांग साधनेतले ते यम नियम वेगळे, आणि हे यम नियम म्हणजे मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह. इंद्रियावर ताबा मिळवणं, मनावर ताबा मिळवणं, मनाची धाव कुंठित कशी करायची, वेगवान असलेला मन त्याला शांत कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टीसाठी निरोध म्हणजे त्याला प्रतिबंध करणं, त्याची धाव कमी करणं, असा त्या शब्दाचा अर्थ होतो. हे तुम्ही करू नका. याच्यात शी नाही, ही गोष्ट एवढी सोपी नाही आहे. मग काय करायला पाहिजे ती गोष्ट महाराज दुसऱ्या कडव्यात सांगतात. Yeah.
वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे, गाता वाता श्रवणी ऐकिजे रया. हा जो रया शब्द आहे, रया शब्दाचा अर्थ गड्या. कारण कोणाला वाटेल रया काय, माऊलीची भाषा आहे, माऊलीकडे 56 भाषा आहेत. कोणत्या तरी समाजामध्ये गड्याला काय म्हणतात, रया. फार मैत्री संबंधानं माऊली तुम्हाला आम्हाला बोलतायत. हा माझा गडी आहे भाऊ, चल गड्या आपण जरा फिरून येऊ. म्हणजे कोणाला बोललेलं आहे, आपल्या मित्राला. एखाद्याच्या गळ्यात असा हात घालायचा, चल गड्या, नाही मला काम आहे, अरे चल आता येऊ. अरे कुठं जायचं आहे, काही नाही, इथून गुटखा घेऊन येऊ. हे गड्या, गडे चला ना गडे, हेच तिकडं महिला मंडळीकडं गडे, असं झालं गडे, तसं झालं गडे. तर हे काय फार प्रेमाची भाषा आहे, ही फार प्रेमाची भाषा आहे. गड्या हा शब्द फार प्रेमाचा आहे. माऊलीनं किती आपल्याशी सख्य साधलंय, मैत्रीच्या नातानं माऊली बोलतायत की तुम्ही या अष्टांग योगाच्या नादी लागू नका, यम नियम निरोधन कीजे रया. हे गड्यानं हे करू नका, हे तुम्हाला जमणार नाही, आयुष्य तुमचं बर्बाद होऊन जाईल आणि भलतंच काहीतरी होऊन बसेल. कारण तुमच्यात ते करायचं दम नाही. ते फार अवघड कोष्टक आहे. त्याच्यासाठी तुम्हाला तेवढं सगळं एकांतात जाणं, या सगळ्या गोष्टी तशा पद्धतीनं ते सगळ्या यम नियम वगैरे सगळं आसनं वगैरे सगळे करता आले पाहिजे. आणि मनावर फार मोठा ताबा लागतो त्याला. म्हणून तुम्ही त्याच्या नादी लागू नका. मी म्हणतो ते करा. वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे, गाता वाता श्रवणी ऐकिजे रया. माऊली आपण म्हणून माऊली तुम्ही म्हणता ते सोपं तुम्ही आम्हाला करून दाखवू लागले, सोप्या मार्गाकडे ओढू लागले, तर समाधी इतकं सुख त्याच्यात आहे का? म्हणजे जे अष्टांग योगाच्या माध्यमातून जे समाधीचं सुख प्राप्त होतं ते सुख इकडं आहे का? म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला म्हणतो ना, सोप्या गोष्टीनं जर ते घडत असलं, लुब्धली नादी लागली समाधी, मूढ जन नर नारी लोकारे, पंडित ज्ञानी योगी महानुभाव, एकची सिद्ध साधकारे, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी, नाचती आनंद कल्लोळी पवित्र गाणे नामावळी. सोपं काम आहे. सोप्याने जर तुमचं काम होत असेल तर कशाला अवघडात जायचं सांगा बरं तुम्ही. आणि प्रत्येक माणसाची भावना कशी असते, सोपं पाहिजे हो, सोपं पाहिजे. भजनी लोकांना सुद्धा असं वाटतं महाराजांनी सोपा अभंग घ्यायला असं त्यांना पण वाटत असतं. आणि एखादं जर त्यांच्या पाठ्यातला अभंग नसला, अवघड असला, कशाला बोलिलं राव या महाराजांनी. तुम्ही असं करा, आता एवढ्या वर्षी बोलिलं तर बोलिलं, पुढच्या वर्षी महाराजाच्या नादी लागू नका. सोपं असलं चांगलं वाटतं माणसाला, आहे की नाही? सोपं पाहिजे, आपल्या आटोक्यात पाहिजे. भजनी लोकांचा अभंग जर पाठ्यात असला तर म्हणा जमलंकडे कामात, महाराज आपल्या आता मोठीतच आहे बस, असं त्यांना वाटत असतं. तर हे जे आहे सोपं, प्रत्येकाला अवघड कोणी न करी सांगता, सुलभ बहुता सोपे वाटे. प्रत्येक माणसाला एखादा दुःख आजार झालं तर औषध असावं लागतं, पण ते औषध फार लांब जाऊन कुठेतरी भेटलं पाहिजे. एखाद्याने ते आयुर्वेदिक वगैरे नाही का लिहून देतात, ह्या मुळ्या घ्या, त्या मुळ्या घ्या, ह्या कुटाण, त्या याच्यात कालवान, त्याच्यात कालवान, हो, त्याच्यानंतर त्याला ते एवढ्या एवढ्या ग्रामच्या पुड्या बांधण. अरे बापरे, हे कधी करावं, हे कधी करावं म्हणतो लोक. असे पटापटा गोळ्या खाते. सोपं राहतं ते, आपली काढली का हां इतकं कुटाकाटी ते माणसं अवघड जातं. ते फार अवघड सांगितलं माणसं करत नाही. माणसाला ते सोपं सांगितलं पाहिजे. रोग तर जावं वाटतो, पण सोपं औषध पाहिजे. पुन्हा जर एखादं घरी येऊन देत असलं तर लय भारी काम, म्हणजे लांब जायचं काम नाही पडून. कोणी जर घरी येऊन देत असलं तर अजून चांगलं. आणि त्याच्याही पुढचा टप्पा, फुकट असलं तर, फुकट असलं तर मग अजून चांगलं. जसं आता
लाडकी बहिणीचा कार्यक्रम झाला. त्याच्यात खूप आनंद आहे. व आपोआपच काही नाही ना लगती साया सदा नंतर आपोआपच त्या मोबाईलवर दिसतं आले. असं सोपं, जेवढं सोपं असेल जेवढं आपल्याला चांगलं माणसाला प्रसन्न वाटतं. तसं ज्ञानोबा म्हणतात हे अवघड साधन आहे, तुमच्याकडून होणार नाही, तुम्ही करणार नाही, विनाकारण तुमच्या समोर ते जास्त मी कशाला विस्ताराने सांगत बसू, कारण त्याचा फार मोठा विषय आहे तो योग मार्गाचा. मग ते कष्टदायक विषय आहे. त्याच्यापर्यंत वाचा गीत गायचे. तुम्ही वाणीनं भगवंताचे गुणानुवाद गा. गीत गायचे म्हणजे गुणानुवाद गा. वाणी गुणानुकथने श्रवणो कथायाम. हे जे कायेन वाचा मनसेंद्रिये वा बुद्ध्या मनात्मानुसृत स्वभावात् करोति यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि. हे जे समर्पयेत हे जे का तुम्ही सोपं आहे ना महाराज. हे शृण्वन् सुभद्राणि रथान् जन्मानि कर्माणि चयानि लोके गीतानि नामानि तदर्थकानि गायन् विलज्जो विचरेद संगः. हे सोप्यातली गोष्ट आहे. शृण्वन् सुभद्राणि रथांग पाणेर. भगवंताची कथा आहे, तिथे आपण जायचं, ऐकायचं, कथा सांगायची. ज्यांना सांगता येतं त्यांनी सांगायची. जसं आता इथे भागवत ग्रंथ आहे, भागवत कथा चालू आहे. ज्यांना सांगता येतं त्यांनी सांगायची. ज्याला त्या ठिकाणी ऐकायची गोडी त्यांनी ऐकायचं. मध्यंतरी कोणी भजन झालं टाळी वाजवायची. हे सोपा विषय ना, काही फार अवघड नाही. जसं आता आम्ही कीर्तन सांगत आहोत, तुम्ही श्रवण करत आहात, सगळे सारखेच असतात, याच्यात कोणी कमी जास्त नाही राहत. जितकं आम्हाला महत्त्व आहे तितकं या टाळकऱ्याला नाही तेवढंच महत्त्व असतं, वाजवणाऱ्याला तेवढंच महत्त्व असतं, ऐकणाऱ्याला सुद्धा तेवढंच महत्त्व आहे. आणि जर महत्त्व नसतं तर तुम्ही एखाद्या दिवशी तरी मनात असं आणा की आज जायचंच नाही, असं सगळ्यांनी जर ठरविलं तर कीर्तन कोणाला सांगणार आहे? वक्ता तो वक्तानो हे श्रोते नवीन. असं जर लोकांच्या मनात आलं तर. त्या कोजागिरीच्या वेळेला एका राजाने ठरलं होतं, म्हणजे घरून तांब्या तांब्या दूध आणायचं आणि हौदात टाकायचं असं, आणि मग त्या दुधाचा प्रसाद करायचा. हौदाला एक छोटंसं असं हे ठेवलं होतं, बाकीचं पॅक केलं होतं, थोडंसं त्याच्यात टाकण्यापुरतं ठेवलं होतं. पण एका माणसाच्या मनात आलं की एवढं दूध येणार आहे, मी जर नुसतं एक तांब्या पाणी टाकलं तर काय फरक पडणार, असं एका माणसाच्या मनात आलं. आणि त्यांनी ठरवून घेतलं की आज आपल्याला काय टाकायचं, पाणी. आणि ते लगेच ती गोष्ट सगळ्याच्या हृदयात व्हायरल झाली. जेवढे आणणार होते ते सगळ्याच्या मनात ते चालू ना की एमा एका तांब्याने काय होणार आणि एका तांब्याने काय होणार, आणि ते सगळं काय झालं, पाणीच झालं. तसं जर वाटलं तुम्हाला कोणाला यायचंच नाही तर तुमच्याशिवाय कीर्तन काय. म्हणून ते प्रत्येकाला तेवढंच महत्त्व असतं. म्हणून इथं जो शब्द आहे की त्या ठिकाणी गाता वाता श्रवणी ऐकी जे राय. वाचा गीत गाईजे, वाचा गीत गाईजे. गीत म्हणजे गुणानुवाद, भगवत गुणानुवाद त्या ठिकाणी सांगायचे. कीर्तनामध्ये भगवत चरित्र सांगायचं, संतांचं चरित्र सांगायचं, नामाचं महत्त्व सांगायचं, हे सगळं करायचं कीर्तनामध्ये. गाईजे आणि गाता वाता श्रवणी ऐकीजे राहा. गायचं, नाचायचं वगैरे हे सगळं करायचं, कानानं ऐकायचं, कुठल्याही प्रकारची लज्जा ठेवायची नाही. मस्तपैकी कीर्तनामध्ये नाचून कुजून झालं पाहिजे, आनंदानं झालं पाहिजे. गायनाचे उडे
मृदंगाचार्य भारी आहे बरं, यांच्याकरता एकदा टाळी होऊ नये. मृदंगाचार्य कसं सगळ्यांना असं स्फुरण आलं पाहिजे, गाये नाचे. इथे भजनामध्ये गायन करायचं, नाचायचं. तुम्ही दिंडीमध्ये येऊन बघा हे आनंद. ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम, सगळे नाचतात, सगळे भजनी मंडळी वगैरे नाचतात, उड्या मारतात, नाचतात. माऊलीच्या सोहळ्यामध्ये 2-3 वेळेला माझा प्रसंग आला. काय जसं जसं गाव जवळ येईल तसं तसं जास्तच ते थकवा नाही, बिकवा नाही, काही नाही, हातपाय गळणं नाही, काही नाही. त्याच्यात मला सगळ्यात अवघड सेवा मृदंगाचार्यांची वाटते. त्या दिंडीमध्ये एवढं मोठं वजन गळ्यात घेऊन ते नाचतात, माणूस बेफाम अवस्था आहे. नाही तर तुम्ही गळ्यात घेऊन चला म्हणजे तुम्हाला कळेल कसं आहे ते. हो, मी तर म्हणतो दिंडीमध्ये मृदंग ज्याला वाजवतं त्याच्या गळ्यात द्यायचा, पण एखाद्याच्या गळ्यात उगाचच द्यायचं. तू फक्त घेऊनच चल, घेऊनच चल म्हणजे तुला कळेल काय असतं ते. एवढ्या आवेशात ते वाजवतात की विचारूच नका. बरीचशी वारकरी मंडळी असे जमिनीवर लोळतात, जमिनीवर लोळतात. ते पावली वगैरे खेळताना काय आनंद, त्यांचा काय आनंद असतो महाराज, काही भान नसतं. गाये नाचे उडे आपुलिया छंदे मनाच्या आनंदे आवडीने, लाज भय शंका दुराविला मान, नकळे साधन या परते. कशाची लाज नाही, काही नाही, कोणी काय म्हणेल, कोणी काय म्हणेल. ते भगवत आनंद घेणारी मंडळी असतात. ज्याला लाज वाटते तो खरा भक्तच नाही. बरेच जणाला गंध लावायची सुद्धा लाज वाटते, पण कस तरी एवढं बारीक असं लावतात. ते सूक्ष्मदर्शन यंत्राखाली दिसला तर दिसलं, त्याची काय लाज धरायची. गंध कसा लागला पाहिजे, लांबूनच दिसलं पाहिजे, हा भक्त आहे. मस्तपैकी गंध लावायला पाहिजे. आणि कपाळ दिलं कशाला भगवंताने, ते गंध लावायलाच दिलेलं आहे. तर अशा प्रकारे कशाची लाज बाळगायची नाही. माळ घालायची पवित्र तुळशीच्या गळ्यामध्ये, त्याची काय लाज बाळगायची. उलट फार कल्याणाची गोष्ट आहे. तुळशीसारखं जो आहे फार पवित्र आहे तुळशी. त्याचं काष्ट आपल्या शरीरामध्ये आहे, रोज त्याच्यावरून आंघोळ होते, किती पवित्रपणा आहे. याची लाज बाळगायची नाही. अशा प्रकारचं या भजनामध्ये याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची लाज न बाळगता हे सगळे करतात. विलज्ज लज्जा येते नृत्य तेच वाद्गद्गदा द्रवते यस्य चित्तं रुदत्त भीक्ष्णं हसति क्वचिच्च विलज्ज उद्गायति नृत्यते च मद्भक्तियुक्तो भुवनं पुनाति. वाह, बहुत बढ़िया, बहुत विलज्ज विलज्ज लज्जा, कुठल्याही प्रकारचं लाज वगैरे न बाळगता नाचायचं, कुदायचं, नामस्मरण करायचं, गर्जना करायची. हे मधून मधून जे आपण म्हणतो पुंडलिक वरद जे म्हणतो ते जोराने म्हणायला पाहिजे, प्रत्येकाने कसून म्हणायला पाहिजे. म्हणजे काय राव तुम्ही उगाच आरडायला लावता लोकांना, आणि तुला माहिती नाही बाबा ते जोराने म्हणण्याचा फायदा असतो. भर्जनम बहुबीजानाम अर्जनम सुख संपदाम तर्जनम यमदूतानाम राम रामेति गर्जनम. माझ्या विठोबाचे नाम अट्टहासी उच्चार. गर्जनाच कधी कधी करावी लागते. एखाद्या वेळेला आपल्या घराला जर आग लागली आणि जर विझवायचे असले आणि आपण लोकाला बोलू राहिलो तर मग असं हळू आवाजात जमतं का. म्हणजे नाही आता खर्जात हाका मारू, आग लागली पळा रे, कोण येईल खर्जासारखं, कोण येणार. तुमचं मोठ्याने आरडावं लागतं त्यावेळेला लोक जमा होतात. असं चालत नसतं. बा तुम्ही छोटंसं तानच लेकरू असलं ना त्याला न्हाऊ घालून वगैरे याच्यात पाळण्यात टाकते ती आई, आणि ते 1-2 घंटे झोपून नंतर उठलं ना मग सुरुवातीला ते हळूहळू रडतं बघा, नुसतं स्वर लावित असतं. तोपर्यंत आई त्याला घेतच नाही. आई काय म्हणते, अजून आपलं री 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 चालू आहे, अजून सा ने ध असं चालू आहे त्याचं. पण ते सगळं त्याने सोडलं, जर का मोठ्याने आरडायला लागलं असं करत लगेच आई येते, लगेच त्याला घेते. कशाचा फायदा झाला लेकराला, आरडण्याचा फायदा झाला. म्हणून आपण गर्जना करायची मोठ्यानं, पुंडलिक वरदा वगैरे गर्जना केली, भगवंताला आनंद होतो गर्जनेने. हे सोपा मार्ग आहे हा. म्हणून वाचा गीत गायजे, वाचा गीत गायजे, गाता वाता श्रवणी ऐकिजे रया. गड्यांनो तुम्ही हे सगळं अशा प्रकारे करा.
आणि हे सगळं करताना तुम्ही भगवंताचे गुणानुवाद गाताना कीर्तन करताना असं तुमचं अंग डोललं पाहिजे महाराज. हो, प्रेमे छंद नाचे डोले, प्रेमे छंदे नाचे डोले हरपले देह भाव. म्हणजे ते गीता छंदे अंग डोले. जे इथं गीता शब्दाचा अर्थ भगवद्गीता नाही. इथं जो गीता शब्द आलेला नाही, कुणाला वाटेल बाबा हे भगवद्गीता आहे का काय, असा त्याचा अर्थ नाही. गीता म्हणजे गायन. गीता छंदे गीत गाणे, गीत गाता जा, गात जागा, गात जागा, गीत गाणे. आणि ते गाणं गात असताना अंग डोले. जे ताल जसा लागला त्याप्रमाणे त्यांना अंग डोललं पाहिजे. म्हणून बरीचशी कीर्तनकार पायामध्ये घुंगरू वगैरे बांधून नाचतात. काही नारदीय कीर्तनकार वगैरे जे कीर्तनकार आहे पायात घुंगरू बांधतात. गायन वगैरे करायला लागले ते त्या ठेक्यावर वगैरे नाचतात. जसं मीराबाई आहे, पग घुंगरू बांध मीरा नाची रे. पायात घुंगरू बांधून त्या नाचल्या. त्या घाबरत नव्हत्या महाराज. कोणी काही नाव ठेवलं तरी त्यांना काही वाटत नव्हतं. ये जी में तो गोविंद रागुन गास्या है माय, राणा जी रूठे तो मारो काई करती, राणा जी रूठे तो मारो काई करती. अशा प्रकारे त्यांचं असतं महाराज. आम्ही भगवंताचे गुणानुवाद गाऊ. चरण धोय चरणामृत पीशा, मंदिर माहे चरण घुमाशा हे माय, राणाजी रूठे तो मारो काही करू. हा जो राणा आहे त्यांचा जो दीर होता तो रागवायचा, त्याला वाईट वाटायचं राजघराण्यातली स्त्री आणि अशा प्रकारे हे काय नाचते म्हणून. तर ती म्हणायची हात करून करून काय करणार आहे. राणाजी रूठे तो म्हार देश निकाशा. फार झालं तर हद्दपार करतील. प्रभुजी रूठ्या कठे जाशा हे माय, राणाजी रूठे तो म्हारो काय करसी. म्हणून त्या पायात घुंगरू बांधून वगैरे नाचायचे. याला म्हणतात गीता छंदे अंग डोले. गायन करण्यामध्ये अंग डोललं पाहिजे. लीला विनोदे संसार तरीजे रया. हा जो जन्ममरणरूपी संसार आहे हा सहज लीलेनं तरता येतो. फार अष्टांग साधनासारखी साधना करायची गरज नाही. भगवंताचं नाम गायचं, नाचायचं, प्रेमानं नामस्मरण करत राहायचं, कथा श्रवण करायची, ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. कीर्तन, भजन वगैरे, प्रवचन, पारायण, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. याच्यात काही फार मोठं कष्ट नाही. काय कष्ट आहे रामकृष्ण हरी म्हणायचं, काय कष्ट आहे. तर कोणी असं आत्तापर्यंत म्हणलं की मी महाराज सकाळपासून 100 वेळा राम राम म्हणून माझे पार असे दावड दुखून आले, मला झेंडू बाम चोळावं लागला, असं कधी झालं का? काही नाही. नामस्मरण करताना उलट आनंद होतो.
आनंद होतो. त्याच्यामध्ये काही दुःख नाही, भजन करण्यामध्ये काही दुःख नाही. उलट माणसाचे दुःख विसरण्याचं ते साधन. अनेक संसारातले जे दुःख आहे तुम्ही कीर्तनात या, तुमचं ते दुःख निघून जातं, पळून जातं. मी विष्णुनगरला एकदा कीर्तन केलं होतं, तर एक जणाने मला सांगितलं, म्हणले महाराज मला 103 डिग्री ताप होता. आणि मी म्हणलं चला कीर्तनाला कुठेतरी कोपऱ्याला बसू. तर तुमचं कीर्तन होईपर्यंत माझा ताप उतरून गेला. ताप उतरून गेला. आणि काय चमत्कार असेल म्हणले, मला ताप परत आला पण नाही, माझा तापच निघून गेला. त्याची माझी अजून गाठ भेटत नाही, म्हणजे 4 वर्ष झाले म्हणजे अजून. असं तुमच्या कीर्तनात माझा ताप निघून गेला. म्हणजे किती हे छान गोष्ट आहे. म्हणजे या ठिकाणी अंगडोले जे लीला विनोदे, सहज लीला विनोदे संसार तरी जे आहे, लीला विनोदेमध्ये हसत खेळत याच्यात कुठल्या प्रकारचे कष्ट नाही, काही नाही. आणि संत सम्राट ज्ञानोबाराय म्हणतात, बाबा तुम्हाला जर या ठिकाणी तरुण जायचं असेल, भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल, तर केवळ तुम्ही विठ्ठल नाम घ्या, हेच एकमेव साधन. हे शेवटच्या कडव्यात महाराज सांगतात. माळकऱ्याच्या हाताने घाला बरं.
Ah